सुद्धा अनेक जागा जिंकून दादा हे दाखवलेले आहेत। हडपसरची विधानसभेची जागा ही चेतन तुपे पाटलांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवडून आणलेले। चेतन तुपे पाटलांना माजी नगरसेवक प्रकाश शेठ कदम यांनी जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीला त्यांना फळ आलेले। आपण त्यांच्याशी संवाद साधू। शेठ, तुम्ही खूप मोठी रॅली काढलेली होती, चेतन पाटील पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आमदार झालेत, काय अपेक्षा व्यक्त कराल? चेतन पाटील आमदार झाले म्हणजे ह्या भागातला विकास कामं आणि आम्ही सर्व पक्षीयांनी या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बीजेपी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी जे दिलेल्या आव्हानाप्रमाणे आम्ही मागच्या इलेक्शनचा वचपा काढण्यासाठी या इलेक्शनला प्रत्येक कार्यकर्ता, गल्लीतला कार्यकर्ता आणि वरपर्यंतचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेतली आणि कामाचं जे कामं केली ती कामं नागरिकापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळं नागरिकांनी ह्यावेळेस आम्हाला भरपूर मोठा प्रतिसाद दिला। मागच्या वेळेस लोकसभेला काही लोकांना कळलं की आपण काही मतदान केलं ते चुकीचं केलं, परंतु आमची लाडकी बहीण योजना हे गोरगरिबां शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये महिलांना ती रक्कम मिळालेली आहे। हा सरकारचाच पैसा आहे आणि तो जनतेचाच पैसा, तो जनतेलाच दिला। ज्या ठिकाणी मदत पाहिजे होती ती मदतही केली आणि भरघोस कामं या महायुतीमध्ये या 2.5 वर्षामध्ये झाली आणि पुन्हा यापुढेही आमच्या या महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रत्येक गावांच्या विकासासाठी, नवीन तरुण कामगार, तरुण पिढी यांच्या नोकऱ्यांसाठी आता आमची महायुती मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे। चेतन पाटील यांनी कात्रज भागामध्ये, हडपसर भागामध्ये मोठा विकास केला। यामध्ये आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मी पण या ठिकाणी भरपूर मोठा विकास कामं केली। त्यामुळे विकास हा महत्त्वाचा आहे आणि आमच्या अजितदादा पवार यांच्या भाषणामध्ये सतत असतं की आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी, गावोगावांच्या विकासासाठी नेहमी सदैव तत्पर राहू। तसं आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या भागातलाही विकास मोठा, कात्रजचा बदल आम्ही या ठिकाणी घडवलेला आहे। कात्रज या ठिकाणी पूर्वीसारखं राहिलेलं नाही। कात्रजचा बदल घडवून आणल्यामुळं कात्रजच्या भागातल्या नागरिकांनी भरघोस मतदान चेतन तुपे यांना दिलेलं आहे। चेतन तुपे यांनी भरपूर मोठं बजेट या ठिकाणी दिले आणि त्यामुळे कामं झाले। सुजलाम सुफलाम वार्ड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी अंकुजी खोपडे आहेत, प्रतीक कदम आहे, या ठिकाणी वसंत जाधव आहे, परत गायकवाड आहे, परत राजू कदम आहे, या ठिकाणी सौरभ कदम आहे, सुधीर डावखर आहेत। असे बरेचसे लोक आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे तंतोतंत काम करून मागच्या इलेक्शनच्या ह्याच्याप्रमाणे आपण कुठल्या पद्धतीने काम करायचं हे काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे आमचा हा भरघोस मताने विजय झालेला आहे। धनकवडी खडकवासला मतदारसंघामध्ये भीमराव अण्णा तापकीर यांचं कमळ चिन्ह होतं। या ठिकाणी आम्ही भरपूर मोठं आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी काम केलं आहे, ते बी भरघोस मताने निवडून आणले आहेत आणि ह्या हडपसर मतदारसंघामध्ये चेतन पाटील हे उभे होते, ह्यांनाही भरपूर मतांनी निवडून आणलेलं आहे। त्यामुळे दोन्ही वार्डामध्ये आम्ही जे काम केलं ते काम लोकांना, जनतेला दाखवलं आणि त्याप्रमाणे लोकांनी मतदान। खरं तर हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे आणि माझ्या युवा पिढीचा आहे। तसंच दादा हे एक युवकांचं प्रेरणास्थान बघितलं जातं, त्यामुळं हा भावी मुख्यमंत्री यांचा आमच्या सर्व युवकांची एक इच्छा आहे की त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची आमचं एक इच्छाशक्ती आहे। त्यामुळं असे बॅनर आज सगळीकडे लागलेले आहेत। हा विजय आमच्या सर्व युवकांचा आहे, हा लाडक्या बहिणींचा आहे आणि संपूर्ण या आमच्या कात्रज भागातील सर्व नागरिकांचा आहे। धन्यवाद। तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात, भाजपाला सर्वात जास्त जागा भेटल्यात, काय सांगाल? आज या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिले की या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। या वाक्याप्रमाणे सर्वजण एकवटले, आपल्या लाडक्या बहिणी एकवटल्या आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे, एकनाथ शिंदे साहेब आहे, अजितदादा आहे, याच्यात मोठा छोटा हा काही विषय नाही, परंतु हा आमच्या लेवलचा विषय नाही। मी एकच सांगतो, मी या निमित्ताने या कात्रजच्या भूमीमधून तुम्हाला सांगतो, कात्रज हा येत्या काळामध्ये महायुतीचा आत्ताही आहे आणि येथून पुढच्या काळामध्ये महायुतीचा बालेकिल्ला राहील। निश्चितच या ठिकाणी हडपसरमध्ये चेतनदादा तुपे पाटील आहेत, खडकवासल्यामध्ये आमचे भीमराव अण्णा तापकीर आणि आता पुरंदरमध्ये त्या ठिकाणी विजय बाप्पू शिवतारे, अशी 3 आमदार या कात्रजच्या भूमीतून आलेले आहेत। या कात्रजकरांनी त्यांना भरघोस मतदान केलेलं आहे आणि निश्चितच येत्या काळामध्ये प्रकाश शेठ असतील, प्रतीक जे असन, आमचे राजू शेठ असन, सर्वच आणि आमच्या अजून पदाधिकारी राजाभाऊ कदम असन, आमच्या गावातले वाड्यांमधले पदाधिकारी असतील,
संपूर्ण ताकदीने कात्रज हा फक्त महायुतीचाच बालेकिल्ला असेल हेच या निमित्ताने आम्ही दाखवून देऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो. महाराष्ट्रात कुठली आघाडी चालली नाही आणि कात्रजमधली कुठली आघाडी चालली नाही. कात्रजमध्ये फक्त कदम परिवाराबरोबर हे सर्व कात्रज ग्रामस्थ, गुजरवाडी, निंबाळकरवाडी ग्रामस्थ, मांगडेवाडी ग्रामस्थ, भिलारवाडी ग्रामस्थ हे चांगल्या पद्धतीने पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि कदम परिवार एक हे तो सेफ आहे. याप्रमाणे चेतनदादा पाटील असतील, विजयबापू शिवतरे असतील, भीमराव अण्णा तापकीर असतील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि इथनं तिघांनाही विजयी प्रमाणे घोषित केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथं महायुतीचं काम होईल इथूनही पुढे.